बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 18 दिवस पूर्ण होत आहेत। देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि मुख्य आरोपींना अटकेच्या मागणीसाठी बीडमध्ये उद्या सर्वपक्षीय मोर्चा निघणार आहे। तर हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सध्या सुरू आहे। मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्या हत्येनंतर हत्येचे पडसाद राज्यभर उमटले। सर्वात आधी ते पडसाद विधान भवनामध्ये उमटले आणि ते विधान भवनामध्ये ज्यांनी आवाज उठवला ते संदीप क्षीरसागर आपल्यासोबत आहेत। सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर त्यानंतर नमिता मुंदडा या आमदारांनी आपली मतं मांडली, पण ही केवळ मतं नव्हती, तर जिल्ह्यामध्ये ज्या काही घटना घडत आहेत या संदर्भातला तो आवाज होता जो कदाचित पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ऐकायला मिळाला। याच संदर्भामध्ये आता 18 दिवस पूर्ण झालेत। 18 दिवसानंतर सुद्धा या प्रकरणाचा तपास पूर्ण होतोय का? विशेषतः जे मुख्य सूत्रधार आहेत ते आणखी बाहेर आहेत। त्यामुळेच उद्या एक मोठा मोर्चाचं आयोजन सुद्धा बीडमध्ये केलं आहे आणि या आयोजनाची घोषणा सुद्धा स्वतः संदीप क्षीरसागर यांनी केली होती। मला सांगा भैया, ज्या दिवशी या मोर्चा संदर्भातली घोषणा ठरली होती, काय नेमकं त्यामागे रणनीती होती? का असं वाटलं तुम्हाला की बीडमध्ये असा एखादा मोर्चा व्हायला पाहिजे? हे बघा, पहिल्या दिवशी गावात जेव्हा मी गेलो ही घटना झाल्यानंतर आणि लोकांची समजून घेतल्यानंतर त्यांच्या परिवार किंवा गावातल्या सगळ्याच लोकांनी जे सूत्रधार आहेत त्यांचं नाव घेतलं, त्यांची कशा पद्धतीने दहशत आहे हे त्यांनी सांगितलं आणि त्यांच्या बोलताना दोन्ही विषय होता की ते घाबरलेले होते, पण एक रोष होता कुठंतरी खूप चुकीचं झालं आणि त्या फक्त गावापुरतं नाही तर हा पूर्ण जिल्ह्यामध्ये रोष होता आणि ते त्यांनी व्यक्त होताना असं म्हणले की मी जेव्हा स्पष्टपणे म्हणलं की मी तुमच्यासोबत आहेत आणि जो काही मास्टर माइंड वाल्मिक कराडे ह्यांच्या संदर्भातलं त्याच्यावरती आपण कारवाई करू, तुमच्यासोबत आहे, तर त्यांचा रोष तो हे होता की अक्षरशः ते म्हणले की भैया म्हणले आम्हाला एवढा त्रास झाला की आम्ही पोलीस स्टेशनसुद्धा जाऊन टाकू म्हणले, आम्हाला एवढा त्रास त्या दिवशी झाला म्हणे। मी म्हणलं तुम्ही असं करू नका म्हणलं, आपण या विषयामध्ये अधिवेशनात हा विषय मांडू आणि अधिवेशनात जसा तसा विषय मांडला। तुम्ही बघितलं असेल की मी पहिल्यांदा मांडला, पण जिल्ह्यातल्या प्रत्येक आमदारांनी तो विषय मांडला, म्हणजे धसांना असतील, प्रकाशदादा असतील, नमिता मुंदडा असतील, विजयसिंह पंडित असतील। बरं, सर्वात महत्त्वाचं सभागृहामध्ये इतर ह्याच्यामध्ये काही राजकारण आम्ही केलं नाही। मी भाजपच्या सुद्धा सत्ताधारी पक्षाच्या लोकांना भाजपमध्ये असतील, अजितदादांच्या आमदारांना बोलणं झालं, शिंदेसाहेबांच्या आमदारांना बोलू, त्यांनीसुद्धा तिथं प्रश्न मांडला, म्हणजे भाजपच्या अभिमन्यू पवारनेसुद्धा हा प्रश्न सभागृहात मांडला की माणुसकीच्या हेतनी ह्याचा निर्णय झाला पाहिजे की ज्या पद्धतीने ती हत्या झाली। बघा, राजकारणामध्ये वैर होतात, भांडणं होतात, आपण हे समजू शकतो, पण जी काही घटना झाली आणि ज्या पद्धतीने मांडली ती की आधी त्यांनी सांगितलं की खंडणी मागायला गेले। अहो, ते सरपंचाचं पत्र्याचं घर आहे, संतोषांना देशमुख आहे ना, अजूनसुद्धा पाऊस पडला ना त्याचं घर गळतं आहे तिथं, तुम्ही स्वतःहून बघितलं असेल ना। एक बौद्ध समाजाचा माणूस तिथं, त्याला त्या गावातला त्रास झाला। 3 टर्म तो सरपंच आहे तिथे, 3 टर्म तो सरपंच आहे आणि उगाच कुणी लोकांना निवडून देत नाही 3, म्हणजे सरपंचाची निवडणूक मला असं वाटतं ही खासदारकी आणि आमदारकीपेक्षा कठीण निवडणूक असते ही। लोकांचा इतका विश्वास त्या मुलावरती होता त्यांना आणि अशा पद्धतीने आणि किती सुडाचं, म्हणजे जी काही घटनाक्रम ऐकलं, जे लोकांनी आम्हाला सांगितलं की त्याला मारत असताना जो मास्टर माइंड आहे वाल्मिक कराड तो शूटिंग असं व्हिडिओ कॉलवर बघतोय त्याला कसं मारतात ते, म्हणजे हे पिक्चरमध्ये सुद्धा अशा गोष्टी होत नाहीत। आणि सभागृहामध्ये बोलल्यानंतर हे बघा, आम्ही विरोधी बाकावरती पण सरकारने सुद्धा ह्याची दखल घेतली, ज्या पद्धतीने CM साहेब बोलले, अजितदादा बोलले, वस्तुस्थिती आपल्याला ही मांडली पाहिजे की म्हणजे अधिवेशन संपल्यानंतर नवीन SP साहेबांनी इथं चार्ज घेतला, 2 नंबरचे धंदे जिल्ह्यामध्ये बंद झाले, ह्याचं कौतुकसुद्धा म्हणजे ह्यांचं आभारसुद्धा म्हणजे बीडचे लोक त्या माध्यमातून मानतात आहे। पण काय होतं, आता हे गुन्हेगार पकडले, कारवाई व्यवस्थित चालू, जे सुपारी घेतलेले जे सराईतचे गुन्हेगार ज्यांच्याकडून जे गुन्हे करून घ्यायचे, पण शेवटी काय होतं लोकांचं, आज आम्ही मतदारसंघामध्ये फिरत असताना मी अधिवेशनात जाहीर केलं होतं की जर त्याला अधिवेशनाच्या आधी जर जाहीर केलं नाही तर लोक रस्त्यावरती उतरतील आणि हे मी पेक्षा मला एक प्रतिनिधीमधून लोक म्हणतात हे की जर त्याला अटक झाली नाही तर आपल्याला तिथं मोर्चा काढावा लागेल। उद्या 28 तारीख आहे, इतके दिवस उलटूनसुद्धा। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय बघा, धनंजय मुंडे साहेबांनी स्वतःच सांगितलं की त्यांच्या निकटी आहे, तो नैतिकता आहे त्यांची की त्याला तिथं काही केलं नाही ना, काही झालं नाही। एकीकडे त्यांनी म्हणायचं
की त्याला फाशीवर चढवा, जे काय गुन्हेगार असतील. मग इथं जिल्हा म्हणतोय ना की तो मास्टर माइंड आहे म्हणून. CDR तपासा आणि त्याला काय होतं त्याला जमा करायला. पण ते म्हणतात की धनंजय मुंडे म्हणतात की मला अडकवण्याचा प्रयत्न होतो. कशामुळे काय राजकारण काय ह्याच्यामध्ये. जेव्हा आम्ही बोलत असताना विरोधी म्हणजे सत्ताधारी पक्षाचे आमदार सगळ्यांनी वस्तुस्थिती माहिती आहे. म्हणजे एखादी राजकीय घटना उचलायची असेल तर ती सभागृहात सगळ्यांना कळतं तिथं, आणि प्रशासनाच्या माध्यमातून सरकारला सुद्धा ही गोष्ट कळते. तिथं काही लपत नाही. आपण मीडियाचे लोक आहेत, आपण त्या गावामध्ये गेले, काय परिस्थिती आपल्याला सुद्धा माहिती येते. हीच परिस्थिती मी पहिल्या दिवशीपासून म्हणतोय तिथे. ते म्हणतात ना निकटवर्ती आहेत म्हणून. जिल्हा म्हणतो तो मास्टर माइंड आहे तो वाल्मिक कराड, त्याला ताब्यात दिलं पाहिजे आणि त्याची चौकशी केली पाहिजे. काय चुकीचं आहे ह्याच्यामध्ये. पण हे होत असताना जिल्ह्यातील ज्या काही इतर गोष्टी समोर येतात, म्हणजे अंजली दमाने असतील अथवा अनेक लोक ज्या वेगवेगळ्या प्रकारचे फोटो घेत आहेत. पिस्तूलचा विषय निघाला की बीडमध्ये 1200पेक्षा बीड जिल्ह्यात पिस्तूल आहेत, अनधिकृत मोठ्या प्रमाणात आहेत. तर हा प्रश्न सर्वसामान्य बीडकरांना नक्की पडला आहे की हे आतापर्यंत कळलं नव्हतं का. म्हणजे हे पहिल्यांदा कळतं की बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पिस्तूल आहेत, अथवा बीडमध्ये दहशत आहे, बीडमध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात. हे बघा, बीड जिल्हा, मी त्यांची बाईट काही बघितली नाही, पण बीड जिल्हा हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे. मी नेहमीच बोलताना म्हणून की मुंडे साहेब जेव्हा गृह खातं असताना सुद्धा आपण बघितले, पण ही पद्धत नव्हती, अशी पद्धत झाली नाही. हे पहिल्यांदाच काहीतरी विचित्र दिसतं. हे बघा, मी आधी सुरुवातीने बोलत असताना म्हटलं की राजकीय ह्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचे एकामेकांमध्ये भांडणं होतात, हे आपण समजू शकतो. पण ज्या पद्धतीने जी काही विषय झालेला आहे तो, हे बघा जिल्ह्यामध्ये 2 विषय. एक संतोष अण्णा देशमुखचा विषय, जिथं त्यांची हत्या झाल्यानंतर आंदोलन केल्यानंतर, म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील तिथं आंदोलनाला बसले, लोक रस्त्यावरती तिथं बसले. त्याच्यानंतर आम्ही वारंवार प्रशासनाला बोलत होतो, आणि त्याच्यानंतर 12 तासानंतर गुन्हा दाखल झाला. हे तर खरं आहे. म्हणजे जिथं वस्तुस्थिती आहे, म्हणजे माणूस तिथं मरून पडलाय, त्याच्यानंतर तुम्ही गुन्हे दाखल करायला उशीर करतात. आणि दुसरीकडे ते रामकृष्ण बांगर जे आहेत, हे पाटोद्याचं कुटुंब आहे, त्या कुटुंबावरती काही नसताना, म्हणजे काही नसताना त्यांनी त्यांची म्हणजे CDR पासून लोकेशनपासून दिली. मुलाचं आपण समजू शकतो, त्याच्यावरती आपण 307 दाखल केला, एक 307 झाला. त्यांना असं काय पाहिजे त्यांच्याकडून मला माहीत नाही. पण दुसऱ्यांदा पण त्याच्यावरती ॲट्रॉसिटी आई वडील आणि मुलावरती झाली. तिसऱ्यांदा पण 307, म्हणजे एका महिन्यात 3 गुन्हे आई वडील आणि मुलांवरती. असं काय म्हणजे त्यांना पाहिजे काय त्यांच्याकडून. आणि कुणाला खर्चटलं नाही तरी 307. हा प्रकार पहिले आपण कधी बघितला नाही. हा तुम्ही समाधानी आहात का या सगळ्या गोष्टीवर. आता की आपण 18 दिवस झालेत, 18 दिवसानंतर हा तपास CIDकडे वर्ग झाला. काल CIDचे महासंचालक आले होते केसमध्ये, 3-4 तासा जवळपास ते बसले. त्यांनी अधिकाऱ्यासोबत ब्रीफिंग केलं, माहिती घेतली, तरीही आणखी आरोपी मोकाट आहेत. तुम्ही समाधानी आहात काय. नाही, मी तुम्हाला ज्या काही प्रामाणिकपणे गोष्टी सांगतो, मी त्यांना भेटलो. प्रशासन आणि जी काही सरकारने ह्या संदर्भातली दखल घेतली आहे, तर तपास व्यवस्थितपणे चालू आहे. म्हणजे त्याच्यामध्ये नाही 2 नंबरचे जे काय धंदे होते ते बंद झालेले आहेत. एकदम ॲक्शन नवीन SP साहेबांनी तिथे घेतली. पण परत जिथं तपास, जो मूळ सूत्रधार आहे वाल्मिक कराड, म्हणजे तो सरेंडर का होत नाही. मग आता मी या 3-4 दिवसामध्ये जे काही लोकांच्या चर्चा केल्या, गाठीभेटी केल्या, तेव्हा मला असं लक्षात आलं की लोकांचं म्हणणं आहे की धनंजय मुंडे साहेब मंत्री असल्यामुळं त्यांना अटक होत नाही. आणि ही परिस्थिती दिसून येते ना. मग आमची जिल्ह्याची मागणी, माझी मागणी की फास्ट ट्रॅकवरती ही केस घ्या, 3-4 महिन्यात निकालला तोपर्यंत तुम्ही राजीनामा द्या. धनंजय मुंडेचा राजीनामा. हो, मी काय पूर्ण जिल्हाच मागतोय. आणि 3-4 महिने काही नाही म्हणता तुम्ही त्याला सरेंडर करायला लावा, तपास करा, तपासातून सगळं निष्पन्न होऊन जाईल. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाईल तुझा विषय. आणि शपथविधी घ्या, आमची काही हरकत नाही, आमचं काही त्याला विरोध नाही त्यांना. पण या तपासामुळे त्यांच्यामुळं त्यांना अटक होत नाही. आणि स्वाभाविक आहे की जिल्ह्यामध्ये आता पालकमंत्री कोण अशी चर्चा सुरू झाली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये पालकमंत्री पदाची चर्चा नाही केली पाहिजे. पण पालकमंत्री हा गार्डियन असतो जिल्ह्याचा. जिल्ह्यावरती जिल्ह्याच्या प्रशासनावरती, कायदा सुव्यवस्थेवरती त्याचा वचक असतो, त्याच्यावरती कमांड असते.
काय वाटतं तुम्हाला आमदार म्हणून की बीड जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असला? नाही, आता मी त्या बाजूनी नाही आहे, पण एक सरकारच्या दृष्टिकोनातून CM साहेब असतील, अजितदादा असतील, शिंदे साहेब असतील, एक त्यांच्या जी काही परिस्थिती त्यांनी जाणून घेतली सभागृहामध्ये की त्यांचीसुद्धा आमदार बोलतात आहे, मला एक वाटतं एक चांगला निर्णय पालकमंत्र्याचा ते घेतील आणि जिम्मेदारी त्यांच्याकडे देतील. उद्याचा जो काही मोर्चा असेल तो कशा असेल? कारण आम्ही बघतो की मागच्या 8 दिवसापासून आपण स्वतःच्या मतदारसंघामध्ये फिरत आहे, अनेक लोक तुम्हाला या संदर्भात चर्चा करतायत, भेटत आहेत. मोर्चाचं स्वरूप कसं असेल, साधारण किती वाजता सुरू होईल आणि तो मोर्चा ऐकून कशा अर्थाने आव्हान असेल सरकारसोबत? हे बघा, आम्ही जे काही ग्रामीण आणि शहरामध्ये फिरतोय, तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी माझ्या मतदारसंघात एक सुद्धा गाडी लावली नाही. तुम्हाला हे लक्षात येईल. लोक स्वतःहून मोर्चाला तिथं येणार आहेत आणि शहरातून सुद्धा प्रतिसाद आहेत. आणि मी जी काही जिल्ह्याची माहिती घेतली, मग आष्टी असेल दसांनांकडून, प्रकाशदादा असतील, इकडून नमिताताईंकडून असेल, ह्या भागातून किंवा जिल्ह्याभरातून सगळीकडूनच, गेवराई असेल, परळी असेल, सगळीकडून लोक येणार आहेत. आणि उद्या तुम्हाला बघा 1 लाखापुढं लोक दिसतील तुम्हाला रस्त्यावरती. ही पहिल्यांदा होईल की अशा एखाद्या घटनेमध्ये जिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, जिथे सरकार तपास कसा करेल याच्यावरती किंवा कसा करावा या मागणीसाठी पहिल्यांदा इतक्या प्रमाणात लोक रस्त्यावर होते? हो, पहिला हा जो मोर्चा एखाद्या व्यक्तीबद्दल जो काही घटना घडली, संतोष अण्णा देशमुखबद्दल जो काही क्रूर त्यांच्या पद्धतीने झालं, त्यांच्या परिवाराला जे न्याय मागतात ते, त्या न्यायासाठी. आणि पहिल्यांदा तुम्हाला हे लक्षात येईल की हा एका समाजाचा नसणार आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही बघतात की सर्व समाजाचे, हिंदू असतील, मुस्लिम असतील, बौद्ध समाजाचे असतील, सर्व 18 पगड जाती, ओबीसी सगळेजण त्या संतोष अण्णा देशमुखला न्याय भेटला पाहिजे. आणि त्यांची ही जी सूत्रधार आहेत, जे मास्टर माइंड आहेत, हे वाल्मिक कराडे, ह्यांना शिक्षा झाली पाहिजे, ही सगळ्यांची मागणी उद्या असणार आहे. नक्कीच संदीप क्षीरसागर जे पहिल्या दिवसापासून जी मागणी करतात की वाल्मिक कराडे यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, आणि याच अनुषंगानं बीडमध्ये जो काही उद्या मोर्चा होणार आहे तो सिग्निफिकंट असणार आहे. कारण यापूर्वी अशा प्रकारे रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक उतरले नव्हते, आणि कदाचित हे लोक ज्यावेळेस रस्त्यावर उतरतील त्यावेळी नक्कीच सरकारला सुद्धा याची दखल घ्यावी लागेल. कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, ABP माझा, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.